श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत। त्यासाठी आपण काही साहित्य घेतलेलं आहे। 2 आंबे, 200 ml दूध, खवा, साखर आणि 2 विलायची। आता आपण इथे मँगोचा गर काढून घेणार आहोत। आंब्याचा गर काढून घेण्यासाठी ही पद्धत सर्वात सोपी वाटते मला। तुम्ही देखील याच पद्धतीने किंवा तुमच्या आवडत्या पद्धतीने आंब्याचा गर काढून घ्यायचा। माझ्या मुलांना बाहेरील आईस्क्रीम खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या वेगवेगळ्या आईस्क्रीम खायला खूप आवडतं। दोनही आंब्यांचा संपूर्ण गर काढून घ्यायचा आहे। काढलेला गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे। त्यामध्येच 200 ml दूध टाकायचं आहे। साखर टाकायची आहे। आंब्याच्या आंबटपणानुसार साखर टाकायची आहे। त्यामध्ये असे दोन्ही वेलच्या सोलून टाकायच्या आहेत। मिक्सरला लावून छान फाईन पेस्ट तयार करायची आहे। मँगो आईस्क्रीम बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे। आता एखादं भांडं किंवा माझ्याकडे काचेचा बाउल आहे, त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। व्यवस्थित भरायचं आहे। माझ्याकडे 2 बाउल्स भरतील इतकं मिश्रण आहे। फायनली आता टेस्टसाठी मँगो आईस्क्रीममध्ये थोडा खवा टाकायचा आहे, जो मी फुल क्रीम मिल्कचा घरीच बनवलेला आहे। अगदीच 15 ते 20 मिनिटात तयार झाला आहे। हा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये टाकायचं आपल्याला त्या आईस्क्रीममध्ये, जेणेकरून चवही छान येते आणि सुंदरही दिसतं। टेक्स्चर छान येतं आईस्क्रीमला। दोनही डबे भरून झालेले आहेत। आता त्यांना छान झाकण लावायचे। एअरटाईट डबे असल्यामुळे त्यामध्ये बर्फ जात नाही आणि आईस्क्रीम सॉफ्ट बनते। आता हे दोन्ही डबे फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत। मी पूर्ण रात्रभरासाठी ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी काढलेले आहेत। आपण येथे पाहू शकतो की डब्यांच्या बाजूने बर्फ झालेला आहे। आता आपण ओपन करूयात। पहा किती सुंदर आईस्क्रीम दिसते ते। दोन्ही डब्यामध्ये छान आईस्क्रीम बनवून तयार आहे। मी सिंपल पद्धतीने क्यूब्समध्ये कट करत आहे। आपण आपल्या आवडीप्रमाणे हव्या त्या आकारामध्ये आईस्क्रीम कट करू शकतो आणि सर्व करू शकतो। दिसायला जितकी सुंदर दिसते ना, तितकी चवीलाही सुंदर अप्रतिम अशी बनलेली आहे आईस्क्रीम। तुम्ही देखील असे छान छान पदार्थ बनवा आणि खा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी कृपेने तुमचा दिवस शुभ जाओ। धन्यवाद।